चला मग तो ॲप ओपन करूयात. आता इथे रिसिप्ट म्हणजे पावती असा पर्याय दिसेल, यावर क्लिक करायचं आहे. नंतर अदर या पर्यायावर क्लिक करायचं. आता सर्वप्रथम अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. ज्या तारखेला पैसे जमा झाले ती तारीख टाका. आता जर आपल्याला रोख रक्कम मिळाली तर कॅशचं खातं घ्यायचं, नाहीतर बँकेचं नाव निवडायचं. नंतर पैसे कोणाकडून आले आहेत त्या बचत गटाचं नाव घ्यायचं. हे सगळं झालं की नंतर त्या व्यवहाराबद्दलची अधिक माहिती नरेशनमध्ये टाकायची. आपल्याला चेक मिळाला म्हणून चेक नंबर टाकायचा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर लेजरमध्ये प्लस चिन्हावर क्लिक करायचं. पुढे लेजरमध्ये सेव्हिंग फ्रॉम SHG हे खातं निवडायचं. नंतर मिळालेली रक्कम टाकायची. त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आणि बाहेर दिसणाऱ्या सेव्ह या बटनावर परत एकदा क्लिक करायचं. झाली व्यवहाराची नोंद करून. याचे प्रिंट काढून व्हॉट्सअप पण करू शकतो आपण. त्यासाठी आपण जो व्यवहार नोंदवला आहे ना त्यावर क्लिक करायचं आणि वरती सेंडचं जे बटन दिसतंय त्यावर क्लिक करायचं. खाली शेअरचं बटन दिसेल, म्हणजे मी हे व्हॉट्सअपला पण पाठवू शकतो. जसं आपण कुठलाही फोटो पाठवतो ना तसं. त्यावर क्लिक करायचं आणि पाठवायचं.